काही काय सांगाल तुम्ही या ठिकाणी रानभाजी महोत्सव स्टॉल लावलेला आहे काय सांगाल तुमचा काय अनुभव आहे? नमस्कार. आम्ही इथे कृषी विज्ञान केंद्र पाल मधनं मी भाग्यश्री चौधरी आहे. आम्ही दरवर्षी हा रानभाजी महोत्सव आहे त्याच्यामध्ये आम्ही भाग घेतो आणि ज्या आमच्या इथल्या आदिवासी महिला आहेत त्यांना एक मार्केट किंवा एक जे बाहेर भाजीपाला विक्रीसाठीचा जो प्लेस आहे तो अवेलेबल करून देतो आणि ज्या रानभाज्या आहेत त्यांचे महत्त्व सांगतो किंवा ते रेसिपी कशी बनवायची त्याच्यासाठी आम्ही ही पुस्तिका तयार केलेली आहे. तर त्याच्यामधनं आम्ही त्यांना वेगवेगळे ग्राहकांना पोषण कसं भेटते, त्यांनी ह्या भाज्या हिरव्या पालेभाज्या का खाण्यासाठी पाहिजे आहे याचे महत्त्व सांगतो. त्याच्यामध्ये लोह वगैरे असतं ते आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. तर ग्राहकांनी ते आवर्जून खायला पाहिजे असं आमचं त्यांना एक मार्गदर्शन आहे किंवा एक विनंती आहे. महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. केशव स्मृती प्रतिष्ठान आणि आर्ट ऑफ लिव्हिंग अशा दोन्हींनी संयुक्त विद्यमानाने हा रानभाजी महोत्सव आम्ही आयोजित केलेला आहे. तसं दर रविवारी पण इथे रानभाज्या असतातच. तो नैसर्गिक शेतमालाचा आम्ही दर रविवारी आठवडे बाजार इथे भरतो, पण आज थोडा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही इथे रानभाजी महोत्सव केलेला आहे. बघा, पूर्वीचे जे काही आपले पूर्वज होते त्यांच्या रोजच्या आहारामध्ये रानभाज्यांना विशेष महत्त्व होतं, पण आता नवीन जीवनशैलीमध्ये थोडं आपण या रानभाज्यांपासून लांब गेलो आहोत. तर यासाठी जनजागृती निर्माण करणं हा महोत्सवाचा उद्देश आहे आजचा. आणि या रानभाज्या ज्या आहेत या फक्त भाज्या नाही आहेत, तर हे असं खूप अँटीऑक्सिडंट, वेगवेगळ्या प्रकारचे खनिज, विटॅमिन्स याने समृद्ध असं या भाज्या आहेत. एक समृद्ध अन्न आहे, म्हणजे खूपच छान अन्न आहे हे, समृद्ध अन्न आहे, पौष्टिक असं. तर याचा प्रत्येकाने लाभ घ्यायलाच पाहिजे. तर त्यासाठी जनजागृती करण्यासाठी हा वन महोत्सव, रानभाज्याचा महोत्सव आम्ही आयोजित केलेला आहे. मी डॉक्टर रंजना बोरसे, नेत्ररोग तज्ज्ञ आहे. आज आपण बघतात की श्री श्री रानभाज्या व नैसर्गिक शेतमाल महोत्सवामध्ये जळगावकरांनी, नागरिकांनी फार मोठा प्रतिसाद दिलाय आणि प्रतिसाद देण्याचं एकमेव कारण की आम्हाला रानभाज्यांचं आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व समजून घेता येईल का, आणि ते समजण्यासाठी आज आपण या ठिकाणी डॉक्टर मनोज चोपडे सरांनी त्याचं सादरीकरण करून सांगितलं की नेमकं करटोले असेल, आंबाडी असेल, नैसर्गिक जेवढ्या काही भाज्या आहेत रानभाज्या यांचा कुठला भाग खाल्ला पाहिजे, आरोग्याच्या दृष्टीने कुठल्या आजारांवरती त्यांचं काम चालतं आणि त्याची पाककृती ही कशी केली पाहिजे याचं देखील सादरीकरण, आणि तो फार लोकांना भावला. आणि आपण सगळे म्हणतो की पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, आपल्याला सशक्त भारत हा बनवायचा आहे, आत्मनिर्भर जर का बनवायचा असेल तर आरोग्य हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून सगळी जरी प्रगती केली असेल पण आरोग्यासाठी आपल्याला नक्कीच, आणि म्हणून आपल्या हे जे काही निसर्गाने दिलेलं देणं आहे, ही जी काही संपत्ती आहे ही आम्हाला आरोग्याच्या दृष्टीने लोकांना कनेक्ट करायचं होतं आणि त्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. आणि म्हणून एकीकडे रानभाज्या असतील आणि त्याचं डिजिटायझेशन, त्याचा देखील वापर करून, एवढंच नव्हे तर यापुढे वर्षभर या रानभाज्या उपलब्ध व्हाव्या म्हणून डिहायड्रेशनचे युनिट पण आता आपण जिल्ह्यामध्ये करतो आहोत, जेणेकरून, आणि एवढंच नव्हे तर दर आठवड्याला दर रविवारी या ठिकाणी विक्रीची व्यवस्था, कारण की आज सगळेच काही येऊ शकले नाही, परंतु आपल्या सगळ्यांचं प्रसार माध्यमांचं पाहून लोकांची मागणी सातत्याने होते. आणि हा जो उपक्रम आहे हा मागील 12 वर्षाचा असलेला जो आमचा तप आहे, मग एक त्याच्यामध्ये श्री श्री आर्ट ऑफ लिव्हिंग असेल, कृषीबाग असेल, आदिवासींचे उपक्रम असतील, आणि आजच्या आदिवासीच्या दिवशीच्या निमित्ताने, क्रांती दिनाच्या निमित्ताने आम्ही हे असं नियोजन केलेलं आहे की आपल्याला सशक्त जळगाव, सशक्त भारत जर का बनवायचा असेल तर आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्याला आपण याला फार मोठी आरोग्याच्या दृष्टीने प्रसिद्धी देण्याचं काम, आणि त्याला मिळालेला प्रतिसाद हा नक्कीच वाख्यानाजोगे आहे. काय सांगाल तुम्ही आज रानभाजी महोत्सव आलेले काय वाटतं? नमस्कार सर, मला ह्या श्री श्री रानभाज्या व नैसर्गिक शेतमाल महोत्सवाबद्दलची माहिती मिळाली होती. या अगोदर मी गेल्या 2 महिन्यापासून प्रत्येक आठवड्याला इथे रविवारी येतो व रानभाज्यांचा आस्वाद घेतो आहे. प्रत्येक रविवारी आम्ही एक वेगळी रानभाजी त्यामध्ये टेस्ट करतो, नवीन पद्धतीने जे काही असेल त्यांच्याकडनं समजून घेतो कशी रेसिपी करायची, कशा पद्धतीने खायची. मी इव्हन यामध्ये केना एक भाजी बघितली जी की शेतामध्ये तण म्हणून उगते, पण आम्ही कधी विचार केला नव्हता की ती भाजी म्हणून आपण खाऊ शकतो आणि आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो. त्यांनी ज्यावेळेस समजून सांगितलं ते रानातली असल्यामुळे तिला खाण्यायोग्य आहे व करण्याची पद्धत वगैरे समजून घेतली, त्यामुळे मला ती आवडलं. त्याचबरोबर मी आज इथं बांबूचा कोंब तो पण घेतला आहे विकत. तो पण आता त्यांच्याकडनं जी रेसिपी समजून घेतली त्या पद्धतीने बनवून घ्यायची. मागच्या वेळेस आम्ही याचे फुलं घेतले होते, त्याची रानभाजीचा आस्वाद घेतला. खूप चांगलं, मुलंही घरी आवडून खात आहेत,
घरचं परिवारही आवडून खातो आणि मला ते खाताना एक आरोग्यदायी असं फील होतं, जेणेकरून फिट फील होतं की आपण जे काही अडल्ट्रेशन स्पेईंगवाले खतांवाले जे भाजीपाला खातो त्यापेक्षा हे कधीही चांगलं आणि खूप आम्ही एन्जॉय करतो आहे. आणि कंटिन्यूस ह्यांचा हा जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे त्यांचे खरोखर धन्यवाद की अशा पद्धतीचे रान महोत्सव रानभाज्या आम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहे आणि आम्ही असाच कंटिन्यूस ह्या रान महोत्सवाचा रानभाज्यांचा आस्वाद प्रत्येक रविवारी घेत राहू. धन्यवाद ज्यांनी आयोजन केलं त्यांच्याबद्दल.